नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयशच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत आगामी संयुक्त पूर्व गट क परीक्षा 2025 साठीच्या महत्त्वाच्या घडामोडी। त्यामध्ये आपण रिव्हिजन स्वरूपामध्ये घडामोडी पाहतो आहोत ज्या की आपल्याला महत्त्वाच्या असणार आहेत आगामी परीक्षांसाठी। त्यामध्ये आपण जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 च्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। तर सुरुवात करूया आपण। याच्यामध्ये पार्ट 1 आहे आपला हा, आणि यासोबतच आपण पार्ट 2 पार्ट 3 मध्ये कंप्लीट करूया संपूर्ण दोन्ही महिन्याच्या घडामोडीत। त्यामध्ये पहिलीच जर बातमी जर बघितली याच्यामध्ये भारताने पहिलीच हायड्रोजन ट्रेन विकसित केलेली आहे। आपल्याला बरेचदा विचारलं जातं की पहिली हायड्रोजन ट्रेन किंवा पहिल्या ज्या गोष्टी घडतात त्या आपल्याला बरेचदा फोकस केल्या जात असतात। त्यामुळे हायड्रोजन ट्रेन विकसित केली आपण पहिलीच। हायड्रोजन महत्त्वाचं म्हणजे आपलं भविष्यातलं इंधन असणार आहे। इंधन भविष्यामधलं इंधन जे की पर्यावरणपूरक इंधन असणार आहे। तर त्यामध्ये अशा प्रकारे हायड्रोजन ट्रेन विकसित करणारी संस्था कोणती आहे, तर ती संस्था आहे रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन। या संस्थेमार्फत या ट्रेनचा विकास करण्यात आलेला आहे। तिलाच आपण RDSO नावाची संस्था म्हणतो। RDSO या संस्थेने विकास केला किंवा विकसित केलेली ही ट्रेन आहे, तर ती कुठली आहे, लखनौ या ठिकाणी आहे। लखनौ या ठिकाणची ट्रेन आहे। मात्र विकास जरी या लखनौच्या RDSO नावाच्या संस्थेने केलेला असला तरी पण उत्पादन जे आहे, उत्पादन करणारी संस्था असेल ICF म्हणजेच ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी। या संस्थेमार्फत तिचा उत्पादन होणार आहे। ही संस्था चेन्नई या ठिकाणी आहे। चेन्नई या ठिकाणी असलेली संस्था आहे। अशा प्रकारे उत्पादन करणारी संस्था असेल ICF। तर ही मार्ग हिचा लक्षात ठेवला पाहिजे, जिंद आणि सोनीपत या मार्गावरती ट्रेन धावणार आहे आणि राज्य असणार आहे हरियाणा। हरियाणा राज्यामध्ये धावणारी ही पहिलीच हायड्रोजन ट्रेन असेल जी की संपूर्ण भारतामधली ट्रेन असेल। तर याच्यामध्ये हिचा वेग जो आहे 110 किलोमीटर तासी, 110 किलोमीटर इतका तासी वेग असेल हिचा। इतक्या स्पीड ही ट्रेन धावू शकणार आहे। तिचा बॅटरीचा जर आपल्याला क्षमता बघितली तर 210 किलोवॅट इतकी त्याची क्षमता बॅटरीची असेल। त्यामध्ये उत्सर्जन जे आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जशा प्रकारे आपण पेट्रोल गाडीमध्ये असतं, पेट्रोल मधून कार्बन डायऑक्साईड आपण त्यामध्ये इमिशन होतं किंवा कार्बन डायऑक्साईड निघतं, तर तशा प्रकारे इथे कार्बन डायऑक्साईड निघणार नाही, तर इथे हायड्रोजनच्या मधून उत्सर्जन होईल। तर ते हायड्रोजनचंच होईल। हायड्रोजन वातावरणामध्ये मिसळला म्हणजे याचा अर्थ वातावरणामध्ये ऑक्सिजन असतो, O2 असतो, अशा प्रकारे याचं मिश्रण होऊन H2O आपला या ठिकाणी बनेल, म्हणजेच पाणी या ठिकाणी तयार होईल। म्हणजे वातावरणाला किंवा आपल्या पर्यावरणाला कोणताही याचा धोका राहणार नाही। पर्यावरणपूरक असं इंधन आपलं ते आहे हायड्रोजन, अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर 76वा प्रजासत्ताक दिन आपला नुकताच साजरा झाला जानेवारी महिन्यामध्ये। तर त्या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल की याच्यामध्ये याची संकल्पना लक्षात असली पाहिजे आपल्याला, स्वर्णिम भारत विरासत और विकास अशा प्रकारची याची आपली एक संकल्पना आहे। तर याच्यामध्ये किंवा थीम म्हणता येईल आपल्याला स्वर्णिम भारत विरासत और विकास। मग यामध्ये आपल्याला दिसून येतं जे काही त्यामध्ये महत्त्वाचे जे काही संकल्पना मांडल्या जातात त्या अनुषंगाने महत्त्वाच्या काही घडामोडी दिसून येतात आपल्याला याच्यामध्ये। त्यानंतर प्रमुख पाहुणे जे आहेत, प्रमुख पाहुणे यामध्ये इंडोनेशियाच्या अध्यक्षांना बोलवण्यात आलेलं होतं। इंडोनेशियाचे अध्यक्ष म्हणजेच प्रबोवो सुबियांतो यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। या ठिकाणी मित्रांनो दिसून येतो आपल्याला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जे की पहिल्या प्रजासत्ताकला सुद्धा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते। त्यासोबत आता नंतर या ठिकाणी म्हणता येईल ते चौथे इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष किंवा अध्यक्ष ठरलेले आहेत की ज्यांना आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे। तर पहिल्या सुद्धा प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे त्यामध्ये प्रमुख पाहुणे होते राष्ट्राध्यक्ष। त्यामध्ये आपल्याला दिसतात आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती त्या ठिकाणी झेंड्याला वंदन करताना, परंतु या ठिकाणी दिसत नाही झेंड्याला वंदन करताना। तर या ठिकाणी एक सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, विदेशातले जर कोणते प्रमुख पाहुणे असेल त्यांचा प्रोटोकॉल नुसार त्यांना वागावं लागतं। ते आपल्या झेंड्याला त्यामध्ये वंदन करू शकत नाही, मात्र आदर मात्र नक्कीच करतात। तरी आपल्याला या ठिकाणी दिसतात आपल्या महामहिम राष्ट्रपती वंदन करतात परंतु ते करत नाहीयेत असं सुद्धा बरेचदा म्हटलं जातं। त्यानंतर परेड जे आहेत, इंडिया गेट जवळ जे काही कर्तव्य पथ आहे त्या कर्तव्य पथवरती परेड झालेली आपल्याला माहिती आहे, त्यामुळे काही अडचण नाही। त्यामुळे 2025 च्या प्रजासत्ताक दिनामधले काही झांकी जे आहे ते प्रमुख आकर्षण कोणकोणतं आहे, त्याच्यामध्ये प्रमुख झांकी काय, तर याच्यामध्ये जर बघितलं त्रिसेवा झांकी पहिल्यांदाच लष्कर आणि नौदल हवाई दलन यांनी मिळून जे आहे समन्वयाने एक त्रिसेवा झांकी सादर केलेली होती। पहिल्यांदाच झालं असं की तीनही दलांनी एकत्रित येऊन हे केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला म्हणता येईल याची थीम जी आहे तर सशक्त आणि सुरक्षित भारत अशी त्याची थीम होती, सशक्त आणि सुरक्षित भारत। आता या आपल्याला म्हणता येईल की भारत पाकिस्तानची युद्धाच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने हे आपल्याला महत्त्वाचं असेल। याची थीम काय होती या झांकीची, तर ती सशक्त भारत
सशक्त आणि सुरक्षित भारत अशी त्याची थीम होती। त्यानंतर यामध्ये DRDOची झांकी होती बघा। DRDOच्या झांकीची थीम काय होती? DRDO जी डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन आहे आपली, तर त्याचं रक्षा कवच बहुस्तरीय संरक्षण विरुद्ध बहुडोमेन अशा प्रकारे धोक्यांपासून अशा प्रकारे त्याची काही थीम होती आपल्याला असं म्हणता येईल। त्यानंतर काय आणखी महत्त्वाच्या गोष्टी जर म्हटलं तर आपण कोणकोणते त्याच्यामध्ये राज्यांनी काय काय संकल्पना सादर केल्या होत्या, झांकी ज्या बघितल्या काय काय सादर केलं होतं ते महत्त्वाचं असेल या ठिकाणी की सादरीकरण कोणकोणत्या राज्यांनी केलं। आंध्र प्रदेश राज्यांनी सादरीकरण केलं होतं बघा एटिकोप्पा बोम्मालू, यामध्ये पर्यावरणपूरक त्यांचं एक लाकडी खेळणी आहे त्याचं सादरीकरण त्यांनी त्या कर्तव्य पथ मधून केलेलं होतं। त्यानंतर याच्यामध्ये बिहारच्या बाबत जर बघितलं आपण तर नालंदा विद्यापीठाची प्रतिकृती त्यांनी सादरीकरण केलेलं होतं। त्यानंतर दिल्लीच्या बाबत तर शिक्षण दर्जेदार शिक्षण, त्यामध्ये आम आदमी पक्षाचं त्यावेळी सरकार होतं आणि त्यांनी शिक्षणाच्या आधारेच त्यांना दर्शवायचं होतं ते सगळं, कारण की लगेच इलेक्शन्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर गोवा राज्याच्या बघितलं तर गोव्याचा वारसा संस्कृती दाखवलेली आहे। महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला एक असेल की त्रिपुरा राज्याने काय सादर केलं? त्रिपुरा राज्याने खारची पूजा सादर केली होती बघा। खारची पूजा जे की ऑगस्ट महिन्यामध्ये वगैरे त्यांच्याकडे साजरी केली जात असते, एक आदिवासी आणि हिंदू असं एक संस्कृती असले एक पूजा आहे ती, तर ती पूजा सादर केली जाते। ती त्रिपुरातर्फे खर्ची पूजा म्हणतात बघा त्याला, खर्ची पूजा सादर करणारं राज्य म्हणजे त्रिपुरा आहे। त्यानंतर आपल्याला म्हणता येईल मध्य प्रदेशने या ठिकाणी कुनो राष्ट्रीय उद्यानाची एक त्यांनी प्रतिकृती सादर केलेली होती, ज्या ठिकाणी चित्ते आपण आणलेले आहेत, जे की चित्ते आता जगलेले नाहीत किंवा काही आहे किंवा काही गेलेत, तर अशा प्रकारे चित्त्यांची भूमी या ठिकाणी दिसून येते आपल्याला। त्यानंतर कर्नाटकाच्या बाबत जर बघितलं तर लक्कुंडी दगडी शिल्पाचा एक पाळणा आहे तो त्यांनी सादर केलेला होता त्याच्यामध्ये सादरीकरणामध्ये लक्कुंडी। आता हे लक्कुंडी काय आहे तर लक्कुंडी एक त्यामध्ये आपल्याला गदग जिल्हा आहे बघा कर्नाटकामध्ये, तर त्या गदग जिल्ह्यामध्ये एक अशा प्रकारे शिल्प आहे पाळण्याचं, तर ते त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं होतं त्यामध्ये या प्रदर्शनामध्ये। त्यानंतर हरियाणाबाबत जर बघितलं तर त्यांनी भगवद्गीता आणि श्रीकृष्णाचं दर्शन वगैरे त्या ठिकाणी दिसून येतं आपल्याला। त्यानंतर उत्तर प्रदेशने ज्या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवला उत्तर प्रदेशने महाकुंभ त्यांनी दाखवलेलं होतं बघा। नुकताच महाकुंभ पार पडला तर महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत विरासत और विकास अशा प्रकारे त्यांची संकल्पना होती। त्यानंतर आपल्याला म्हणते उत्तराखंडची संस्कृती त्यांनी दाखवलेली होती त्यामध्ये। त्यानंतर पुढे बघूया तर यामध्ये सर्वोत्तम मार्चिंग तुकड्या कोणकोणत्या ठरलेल्या आहेत तर ते जम्मू काश्मीरची ठरलेली आहे बघा। जम्मू काश्मीरची मार्चिंग तुकडी रायफल्स, जम्मू काश्मीर रायफल्स कंटिंजंट या ठिकाणी ठरलेला आहे सेवांमध्ये सर्वोत्तम मार्चिंग कंटिंजंट बघा। त्यानंतर सर्वोत्कृष्ट झांकी कोणकोणतं ठरलेलं आहे? सर्वोत्कृष्ट झांकी उत्तर प्रदेश ठरलेली आहे, उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ 2025 ठीक आहे, ते याच्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे उत्तर प्रदेशचा या झांकीमध्ये। त्यानंतर त्रिपुराचं जे आपण बघितलं त्याच्यामध्ये खारची पूजा त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे। तर आंध्र प्रदेशने या ठिकाणी एटिकोप्पा बोम्मालू ही जे काही त्यांचं इको फ्रेंडली लाकडी खेळणं आहे ते त्याच्यामध्ये त्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ही उत्तर प्रदेशची झांकी आहे जिचा की पहिला क्रमांक आलेला आहे यूपीचं, त्याच्यामध्ये आपण महाकुंभ वगैरे त्यांनी दाखवलेला आहे। त्यानंतर पुढचे मध्ये जर बघितलं आपण तर आपली करंट अफेअर्सची एक बॅच आहे ती नक्की याच्यामध्ये आपण बघितली पाहिजे। जानेवारी महिन्यापासून 2025च्या आपण या ठिकाणी रिव्हिजन स्वरूपामध्ये एक रिव्हिजन म्हणण्यापेक्षा एक डिटेलमध्ये याच्यामध्ये करंट अफेअर्स घेतलेले आहेत, ते आपल्याला महत्त्वपूर्ण असेल, जे की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत ते असणार आहे। त्यामध्ये स्वतः ऋषाली मॅडम आणि मी स्वतः यामध्ये करंट अफेअर्स घेतलेला आहे। त्यानंतर पुढे बघूया अभय प्रभावन नावाचं डिजिटल संग्रहालय या ठिकाणी सुरू करण्यात आलं पुणे या ठिकाणी। अभय प्रभावन देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय असेल ते, तरी आपण या ठिकाणी प्रतिकृती त्याची बघू शकतो। हे अभय या ठिकाणी आपल्याला प्रभावन संग्रहालय या ठिकाणी पाहायला मिळतं। तर याच्या ठिकाण जे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका जे आहे मावळ तालुक्यामध्येच पुणे मुंबई महामार्गावरती आपल्याला दिसून येतं एक इंद्रायणी नदीच्या काठावरती आहे। आपल्याला या ठिकाणी नदी दिसून येते इंद्रायणी नदी, जी की पुण्यामधली प्रसिद्ध नदी आहे, तर त्या नदीच्या काठावरती हे स्थापन करण्यात आलेलं संग्रहालय आहे। तर अशा प्रकारे ते जैन धर्माशी संबंधित असलेलं संग्रहालय आहे। जैन धर्माशी संबंधित असलेलं संग्रहालय या ठिकाणी अभय प्रभावन संग्रहालय आहे, हे आपण यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे। या काही 3-4 गोष्टी महत्त्वाच्या असतील, कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तालुका मावळ, तर इतकं काही महत्त्वाचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण कोणत्या नदीवरती आहे तर ते इंद्रायणी नदीकाठी आहे आणि कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर ते जैन धर्माशी संबंधित आहे। त्यानंतर पुढे बघूया यामध्ये आपल्याला माहिती आहे की आसामची दुसरी राजधानी घोषित करण्यात आली आहे बघा। दुसरी राजधानी दिब्रुगढ घोषित करण्यात आली आहे। पहिली राजधानी त्यामध्ये आहे दिसपूर, जे की आतापर्यंत दिसपूर अजूनही आहे। तर पहिली राजधानी जशा प्रकारे महाराष्ट्राला 2 राजधानी आहेत मुंबई आणि नागपूर, अशा प्रकारे एक राजधानी आणि एक उपराजधानी तशाच प्रकारे यांनी सुद्धा केलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं आसामचं दिब्रुगढ हे एक दुसरी राजधानी ठरलेली आहे बघा। तर दिसपूर याचं जर आपल्याला या ठिकाणी बघितलं
लोकेशन सुद्धा पाहता येईल। त्यामध्ये बघूया की आतापर्यंत कोणकोणत्या राज्यांनी 2 राजधान्या ठेवलेल्या आहेत। 2 राजधान्या ठेवणारे राज्य जर बघितले तर आसामच्या दिसपूर एक उन्हाळी राजधानी असेल आणि दिब्रुगढ हे नवी एक त्याच्यामध्ये हिवाळी राजधानी असेल। उत्तराखंडमध्ये गैरसेन नावाची त्यांची राजधानी आहे, उन्हाळी राजधानी आहे गैरसेन, तर त्यामध्ये डेहराडून ही त्यांची हिवाळी राजधानी आहे। त्यानंतर जम्मू काश्मीरची जम्मू आणि एक श्रीनगर। अशा प्रकारे एखाद्या राज्यामध्ये जर खूप मोठं राज्य असेल तर त्या ठिकाणी 2 राजधान्या आपल्याला पाहिजे असतात, कारण की त्यामध्ये विकासाच्या समतोल साधण्यासाठी आपल्याला असं प्रकारे करत असतो। इथे सुद्धा तसंच झालं विकासाच्या समतोलच्या अनुषंगाने की सध्याची जी काही दिसपूर राजधानी आहे तर ती इथे आहे आणि दिब्रुगढ जे बघितलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर महाराष्ट्राचे आपल्याला माहिती आहे मुंबई आणि नागपूर। त्यानंतर लडाखची सुद्धा 2 राजधान्या आहेत, लेह आणि कारगिल। अशा प्रकारे लडाखच्या या 2 राजधान्या आपल्याला पाहायला मिळतात, जे की केंद्रशासित प्रदेश आहे। हिमाचल प्रदेशच्या सुद्धा 2 राजधान्या आहेत, शिमला आणि धर्मशाला त्याला म्हणतात। अशा प्रकारे एवढे काही राज्य आहेत की ज्यांच्याकडे स्वतःच्या अशा प्रकारे 2 राजधान्या आहेत। त्यापैकी आपल्याला मॅपवरती पाहता येईल हे जे काही आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, एक कामरूप नावाचा एक जिल्हा दिसून येतो या आसाम मधला कामरूप जिल्हा। या कामरूप जिल्ह्यामध्ये सध्याची दिसपूर जी राजधानी आहे ही दिसपूर इथे आहे, कामरूप मेट्रोपॉलिटन आहे बघा, इथे लोकेशन आहे त्या दिसपूरचं सध्याची राजधानी पहिली। त्याच्यानंतर दुसरी जी नुसती सुरू करण्यात आली आहे दिब्रुगढ, तर ती दिब्रुगढ आपल्याला या ठिकाणी दिसून येते दिब्रुगढ। म्हणजे अशा प्रकारे ती लांब पडत होती राजधानी, या दिब्रुगढवाल्यांना राजधानी ही लांब पडत असल्या कारणानं या ठिकाणी एक दुसरी राजधानी त्यांनी सुरू केलेली आहे, हिवाळी राजधानी। तर अशा प्रकारे आपल्याला एक मॅप म्हणता येईल याचा। त्यानंतर पुढे बघूया आपण, पुढे जर बघितलं तर या ठिकाणी हिंदी महासागराची एक परिषद आयोजित करण्यात आली 2025, हिंदी महासागर परिषद 2025। याच्यामध्ये 8वी आवृत्ती याची आहे ही। एकंदरीत जर बघितली तर ही 8वी आवृत्ती, आतापर्यंत 8 एवढ्या परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहे। सुरुवात त्याची 2016 मध्ये करण्यात आलेली होती आणि पहिली परिषद जी आहे ती सिंगापूर या ठिकाणी झालेली होती, सिंगापूर या ठिकाणी पार पडलेली ही पहिली परिषद होती हिंदी महासागर। परंतु आता ही 8वी परिषद असणार आहे, तर यामध्ये कालावधी जर बघितला आपण तर 16 ते 17 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान ही परिषद पार पडलेली आहे। ठिकाण महत्वाचे आपल्याला, कोणत्या ठिकाणी पार पडली तर मस्कत, ओमान देशामध्ये, ओमानमध्ये मस्कत या ठिकाणी पार पडलेली ही हिंदी महासागर परिषद आहे। याची थीम आपण लक्षात नाही ठेवली तरी चालेल इतकंच, परंतु ठिकाण लक्षात ठेवलं पाहिजे। ठिकाणावरती प्रश्न असतात की हिंदी महासागर 2000 परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली 2025, तर ती ओस्मत या ठिकाणी पार पडलेली आहे। त्यानंतर पुढे बघूया, द ग्लोबल रेप्युटेशन रँकिंग 2025 विद्यापीठांना रँकिंग देणारी ही एक संस्था आहे किंवा हा रिपोर्ट आहे। तर हा रिपोर्ट जाहीर करणारी संस्था म्हणजे टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग या संस्थेतर्फे हा एक रिपोर्ट जाहीर केला गेलेला आहे। या रिपोर्ट मार्फत भारतातल्या सुद्धा काही संस्था या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या की कोणत्या क्रमांकाला आहे। जगामध्ये जर बघितलं आपण तर एकूण प्रथम क्रमांकाला हार्वर्ड विद्यापीठ आलेला आहे, सलग 14 वर्षी प्रथम आलेला आहे, ते 14 वर्षापासून सलग सारख्या प्रथम क्रमांकावरती हार्वर्ड विद्यापीठ। त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की भारतातले 4 विद्यापीठ कोणकोणत्या, 3 विद्यापीठ महत्त्वाचे असतील, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc बेंगळुरू हे आपल्याला महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली हे 2ऱ्या क्रमांकाला, तर IIT मद्रास हे 3ऱ्या क्रमांकाला आहेत। अशा प्रकारे 3 विद्यापीठ, पहिले 3 विद्यापीठ आपल्याला म्हणता येईल। IISc आपल्याला बेंगळुरू लक्षात असली पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या विद्यापीठामध्ये हार्वर्ड आहे, परंतु दुसऱ्या विद्यापीठामध्ये संयुक्त रीतीने 2 नंबर देण्यात आलेला आहे, दुसरा क्रमांक जे काही आपल्याला MIT आहे, MIT ला क्रमांक दिला युनायटेड स्टेट्स मधलं, त्याला आपण मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतो, या संस्थेला सुद्धा 2रा नंबर दिला। तर त्यासोबतच युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला सुद्धा 2रा क्रमांक देण्यात आलेला आहे। तर त्यानंतर 4थे क्रमांक सुद्धा 2 विद्यापीठांना वाटून देण्यात आले किंवा विभागून देण्यात आलेले आहे। त्यामध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे जे की युनायटेड स्टेट्स मध्येच आहे। त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज विद्यापीठ सुद्धा UK मध्येच आहे, UK मध्ये। अशा प्रकारे UK आणि USA मध्ये असलेल्या 4 विद्यापीठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यानंतर बाकीचे विद्यापीठ आपलं नाही इतकंसं लक्षात ठेवलं तरी चालेल, ठीक आहे। त्यानंतर पुढे बघूया, पुढे जर बघितलं तर उत्तराखंड या राज्याने स्वातंत्र्यानंतर पहिलं असं राज्य ठरलंय की त्यांनी समान नागरी कायदा लागू केलेला आहे, जे की आपल्या भारतीय संविधानामध्ये DPSP म्हणजेच मार्गदर्शक तत्व, या मार्गदर्शक तत्वामध्ये भाग 4 मध्ये आपल्याकडे या ठिकाणी समान नागरी कायद्याच्या संदर्भात सांगण्यात आलं 44 अनुच्छेद 44 मध्ये। तर त्यानुसार राज्यांनी किंवा देशांनी हे लागू करणं अपेक्षित होतं, परंतु ते लागू केलेलं नव्हतं। परंतु आता उत्तराखंड राज्याने हे लागू केलेलं आहे, ते पहिलं राज्य ठरलं आहे स्वातंत्र्याच्या नंतर। परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून लागू असलेलं एक राज्य म्हणजे आपल्याकडे आहे ते गोवा, ज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये एकमेव राज्य होतं आतापर्यंत ते गोव्यामध्येच लागू होतं। गोव्यामध्ये कधी लागू केलं, पोर्तुगीजांनी लागू केलं 1867 साली। 1867
1767 साली पोर्तुगीजांनी लागू केलं होतं प्रथम नागरी संहिता, आणि ते गोव्यामध्ये तसंच सस्तेन चालू होतं, परंतु आता स्वातंत्र्याच्या नंतर उत्तराखंड राज्याने या ठिकाणी लागू केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यामध्ये त्यांनी लागू केलेली तारीख 27 जानेवारी 2025 या दिवशी ते लागू केलेलं होतं. त्यानंतर पुढे जर बघितलं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलेलं आहे, जे की फारच एक त्याच्यामध्ये प्रसिद्ध असं संमेलन ठरलेलं होतं. त्यामध्ये ज्या काही या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर तारा भावाळकर यांचं भाषण फार प्रसिद्ध ठरलेलं होतं किंवा फार चर्चेत होतं. त्यामुळे आपल्याला डॉक्टर तारा भावाळकर यांच्याबद्दल सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांची पुस्तकं सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे, त्यांचे साहित्य आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर बघूया याच्यामध्ये एकूण जर बघितलं आपण तर 98 साहित्य संमेलन होतं हे, जे की नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. 98 साहित्य, त्याचा कालावधी जर बघितला आयोजनाचा तर 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान हे पार पडलेलं आहे. 3 दिवसीय संमेलन होते, साहित्य संमेलन, जे की मराठीच्या प्रसिद्धीसाठी किंवा मराठी भाषेच्या किंवा मराठी साहित्याच्या विकासासाठी म्हणून हे संमेलन आयोजित केलं जात असतं दरवर्षी. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असं आपण त्याला म्हणतो. स्वागताध्यक्ष शरद पवार होते, जे की आपले ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते संस्थापक शरद पवारजी साहेब या ठिकाणी त्याचे स्वागताध्यक्ष होते. तर उद्घाटक जे आहेत तर नरेंद्र मोदी या ठिकाणी त्याचे उद्घाटक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा, आणि या ठिकाणी डॉक्टर तारा भावाळकर ज्या की संमेलनाचे अध्यक्ष आहेत, आणि शरदचंद्र पवार जे की आपले राष्ट्रवादीचे नेते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर पुढे बघूया आपण डॉक्टर तारा भावाळकर यांच्याबद्दल, कारण यांचं भाषण प्रसिद्ध झालं होतं, त्या कारणाने यांच्याबद्दल थोडं व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले आहेत? सु ल गद्रे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे बघा. सु ल गद्रे साहित्य पुरस्कार, साहित्याच्या संदर्भातला असलेला हा पुरस्कार आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सुद्धा मिळाला. तर त्यासोबत पुणे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार सुद्धा त्यांना पुणे विद्यापीठातर्फे देण्यात आलेला आहे. त्यानंतर तारा भावाळकर यांच्या ज्या काही ग्रंथ संपदा आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे या आजीच्या वयाच्या वगैरे आपल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. फार जबरदस्त त्यांचं भाषण त्या ठिकाणी झालेलं होतं, आपण सगळ्यांनी बघितलं. तर त्यामध्ये राणीसाहेब रुसल्या नावाचे एक त्यांची ग्रंथ आहे. त्यानंतर माया आकलन आणि आस्वाद, त्यानंतर आहे माझी जातीच्या, त्यानंतर आहे मातीची रूपे, ललित लेखन आहे त्यांचं, लोकनागर, रंगभूमी, त्यानंतर आहे लोकपरंपरेतील सीता, त्यानंतर आहे रवी पुक्तीचा आत्मस्वर, त्यानंतर आहे मिथक आणि नाटक, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, लोकसाहित्यामधली स्त्री प्रतिमा, बोरी बाभळी, त्यानंतर आहे स्नेहरंग, त्यानंतर आहे मायावाटेचा मागोवा, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, त्यानंतर आहे लोकनागर, रंगभूमी आणि मधुशाळा. अशा प्रकारे त्यांचे ग्रंथ आपण लक्षात ठेवली पाहिजे. खालीपैकी कोणते ग्रंथ नाही त्यांचं अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल की त्यांचं जे लेखन आहे किंवा त्यांचा अभ्यास जो आहे तो लोकसाहित्याच्या संदर्भामध्ये जास्त आहे. लोक साहित्य, आणि त्या समीक्षक सुद्धा आहेत, व्यवस्थित त्यांचं खूप सारा लोक परंपरांच्या सुद्धा त्यांचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये पारंपरिक नाट्यावरती सुद्धा त्यांचा अभ्यास बराचसा आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर तारा भावाळकर ज्या की 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना आपल्या साहित्य संमेलनाला लाभलेल्या आहेत. त्यानंतर आतापर्यंतच्या महिला ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ठरल्या त्यांच्या महिलांचा क्रम आपण बघितला पाहिजे. कुसुमावती देशपांडे, कुसुमावती देशपांडे ते आतापर्यंत पहिल्या संमेलनाच्या महिला अध्यक्षापैकी जर बघितलं तर त्यामध्ये 1969 साली ग्वाल्हेरला जे अधिवेशन झालं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. 1969 साली दुर्गा भागवत आहेत. 75 साली कराड या ठिकाणी झालेलं होतं संमेलन. त्यानंतर शांता शेळके, साहित्यिक शांता शेळके यांचं 1996 साली त्या संमेलनाच्या अध्यक्ष राहिलेले आहेत. आळंदी या ठिकाणी संमेलन पार पडलेलं होतं. त्यानंतर विजया राज्याध्यक्ष, साहित्यिक विजया राज्याध्यक्ष त्या 2001 साली अध्यक्षा होत्या इंदूर या ठिकाणी. आणि नुकत्याच झालेल्या आपल्या सगळ्यांच्या समकालीन असलेल्या म्हणजे सध्याच्या अरुणा ढेरे या 2019 साली यवतमाळमध्ये जे काही साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनाच्या अध्यक्षा त्या होत्या. डॉक्टर तारा भावाळकर आता त्यानंतर 2024 मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेल्या परिषदेच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्या सध्या आहेत म्हणजे वर्षभर त्या अध्यक्ष असणार आहेत. आता त्यानंतर अलीकडेच साहित्य संमेलनं कोणकोणती पार पडलेली आहेत ती थोडी लक्षात ठेवली पाहिजे. यावरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. त्यामध्ये 98 साहित्य संमेलन आपल्याला माहिती आहे दिल्ली या ठिकाणी पार पडलं आणि अध्यक्ष तारा भावाळकर आहेत. त्यानंतर 97 साहित्य संमेलन जे की अळमनेर या ठिकाणी पार पडलं जे 2024 मधलं साहित्य संमेलन आणि याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभने. डॉक्टर रवींद्र शोभने हे या
97व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 96व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत तर ते नरेंद्र चपळगावकर होते. यांच्याबद्दल आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल, कारण डॉक्टर नरेंद्र चपळगावकर, न्यायमूर्ती चंद्रकांत चपळगावकर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणि ते कुठल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर ते वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 2023 मध्ये साहित्य संमेलन हे पार पडलेलं होतं वर्धा या ठिकाणी. तर त्यानंतर 95व्या साहित्य संमेलन 2022 मध्ये पार पडलं. त्याचे कोणत्या ठिकाणी तर उदगीर या ठिकाणी त्याचे अध्यक्ष भारत ससने होते. भारत ससने याच्या या 2022च्या संमेलनाचे अध्यक्ष होते, जे की 95वं साहित्य संमेलन होतं आपलं. अशा प्रकारे आपण अलीकडच्या काही साहित्य संमेलनांबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणता येईल. त्यानंतर जर बघितलं सोनमार्ग बोगदा हा नुकताच सुरू करण्यात आला, जो की 6.5 किलोमीटरचा असलेला हा बोगदा आहे सोनमार्ग बोगदा. त्याला झेड बोगदा सुद्धा असं म्हटलं जातं बघा, झेड टनेल सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर झेड मोर सुद्धा म्हटलं जातं त्याला, तर कारण की तो झेडच्या आकाराचा होता आतापर्यंत. आता तसं राहणार नाही, आता डायरेक्ट बोगदा होईल. आता याचे उद्घाटन करण्यात आलं आहे 13 जानेवारी 2025 या दिवशी. आता हा बोगदा या ठिकाणी झेड मोर किंवा त्याला सोनमार्ग टनेल असं सुद्धा आपण म्हणतो. तर 13 जानेवारी 2025 रोजी याचं उद्घाटन पार पडलं. तर याला उद्घाटक जे आहेत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. तर या ठिकाणी महत्त्व पाहिजे त्याला की या बोगद्याचा आकार झेड प्रमाणे होता, झेड मोर सुद्धा त्याला म्हणतात. याची वैशिष्ट्य जर बघितली तर हा 2 केंद्रशासित प्रदेशांना जोडणारा हा एक टनेल आहे किंवा बोगदा आहे. जम्मू काश्मीर ते लडाख या 2 भागांना जोडणारा हा टनेल आहे. लांबी याची 6.5 किलोमीटर आहे, 6.5 किलोमीटर इतकी त्याची लांबी. तर रुंदी जी आहे तर 10 मीटर इतकी त्याची रुंदी आहे, प्रचंड मोठी रुंदी त्याची म्हणता येईल. समुद्र सपाटीपासून फार उंच असलेला हा बोगदा आहे. तर त्यामध्ये 8,650 मीटर याचा एवढा एक त्याच्यामध्ये फूट इतका त्याच्यामध्ये त्याचा उंची आपल्याला म्हणता येईल. खर्च त्याच्यासाठी 2400 कोटी रुपये इतका खर्च आपल्याला आलेला होता. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय महामार्ग 1 वरती हा बोगदा आहे, राष्ट्रीय महामार्ग 1 वरती असलेला हा सोनमार्ग बोगदा आहे. तर त्यालाच आपण झेड मोर सुद्धा असं म्हणतो. त्यानंतर पुढे बघूया, महाकुंभ 2025 आपल्याकडे आयोजित करण्यात आलं होतं, जे की उत्तर प्रदेशमध्ये. महाकुंभ 2025 यामध्ये आपण प्रयागराज या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. यापूर्वी प्रयागराज या ठिकाणी 2013 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं, अगदी 10-12 वर्षापूर्वी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर त्यामध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी कालावधी आपल्याला म्हणता येईल की 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी असं महिनाभराच्या जवळपास किंवा महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपर्यंत या ठिकाणी हे महाकुंभ चाललेलं होतं. कुंभाचे सुद्धा प्रकार आहेत त्यामध्ये. महाकुंभ त्यामध्ये आपल्याला घोषवाक्य जे आहेत तर कुंभ चलो कुंभ कर कुंभ चलो, अशा प्रकारे त्याचं घोषवाक्य आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 2017 मध्ये युनेस्को तर्फे अमूर्त सांस्कृतिक वारसा सुद्धा त्याला दर्जा देण्यात आलेला होता. तर फारच प्रसिद्ध असं आपलं कुंभमेळा होता, ज्याच्यामध्ये अनेक जणांनी आंघोळ करून आल्या, पाप आपले धुवून आलेले होते. पाप असं म्हणतात की याच्यामध्ये धुतले जातात. तर आता त्यांना माहित की कसे पाप धुतले जातात. त्यानंतर मेळाव्याचं स्थान जर बघितलं तर याच्यामध्ये स्नानाला काय नाव आहे तर राजयोग स्नान असं नाव दिलं आहे त्याला. राजयोगी स्नान म्हणजे अनेकांचे पाप कदाचित त्याच्यामध्ये धुतले गेलेले आहेत राजयोगी स्नानामध्ये. कुंभमेळ्यांचे प्रकार जर बघितले तर एक अर्ध कुंभमेळा सुद्धा आहे. अर्ध कुंभ जे की दर 4 वर्षांनी आयोजित होतं. ते कोणकोणत्या ठिकाणी होतं? हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी. नाशिक आपल्याला माहिती आहे की पंचवटी वगैरे त्या भागामध्ये आहे. तर अशा प्रकारे आयोजित केलं जातं. कुंभमेळा एक आहे प्रकार कुंभमेळा जो की 12 वर्षांनी आयोजित केला जातो. आणि हा आहे सध्या पार पडलेला महाकुंभ, जो की फार प्रदीर्घ काळानंतर आयोजित केला जातो. 144 वर्षानंतर आयोजित केला जातो. त्या कारणाने खूप प्रचंड अशी गर्दी त्या कुंभमेळ्याला होती. 12 कुंभमेळे याच्यामध्ये पूर्ण होतात टोटल या कुंभमेळ्यामध्ये. म्हणजे परत आता या पिढीला कुंभमेळा पाहायला भेटणार नाही. तो आता जो पाहून आला तो त्याला पुण्य मिळालं असं त्याचा अर्थ आहे. मी तर पाहून आलो नाही, कदाचित मी पापाचा भागीदार असेल. त्यानंतर आहे कुंभमेळ्याचे ठिकाण आपल्याला म्हणता येईल प्रयागराज. प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा आयोजित होतो. उज्जैन या ठिकाणी होतो. त्यानंतर आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आयोजित होत असतो. आणि एक आहे हरिद्वार या ठिकाणी आयोजित होत असतो. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की 4 ठिकाणं. त्यानंतर हरिद्वार उत्तराखंड कुठे आहे तर ते ना गंगा नदी काठी आहे. आपल्याला बघितलं आपण मॅपमध्ये. उज्जैन मध्य प्रदेशमध्ये क्षिप्री या नदी काठी होतं बघा, क्षिप्री नदीच्या काठी. त्यानंतर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी ते होतं. आणि प्रयागराजमध्ये तर संगमच आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती या 3ही नद्यांचा संगम आहे. सरस्वती नदी दिसत नाही असं म्हणतात, ती इनविजिबल वगैरे आहे असं काही आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे 4 ठिकाण आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढे जर आहे तर आपल्याला मोक्का कायदा सध्या चर्चेत होता. त्यामध्ये जे काही
बीडच्या एका गावचे सरपंच आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख यांचा निर्गुण अशी हत्या झालेली होती किंवा खून झालेला होता आणि तो खुनाच्या संदर्भामध्ये तिथले जे काही गुन्हेगार किंवा आरोपी जे आहेत, गुन्हेगार म्हणता येणार नाही, आरोपी वाल्मिक कराड यांच्यावरती बराचसा त्यामध्ये या अनुषंगानं आपल्याला म्हणता येईल की आपल्याला मोक्का कायदा जो आहे हा चर्चेत होता. तर त्या अनुषंगाने या मोक्का कायदा आपल्याला पाहायचा नाही किंवा हे प्रकरण आपल्याला पाहायचं नाही, परंतु हा मोक्का कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर या मोक्का कायद्याचं लॉंग फॉर्म किंवा पूर्ण नाव जे आहे तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. हा कायदा संघटित गुन्हेगार जे होत होती महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये खंडणी वसूल करणं किंवा एखाद्याला दमदाटी करणं किंवा मारून टाकणं, मर्डर करणं, अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारी म्हणजे गँग वॉर साठी करण्यात आलेला हा कायदा होता मोक्का कायदा. या मोक्का कायदा म्हणजे महत्त्वाचा 1999 साली करण्यात आलेला हा कायदा होता. याचा अंमल लक्षात ठेवला पाहिजे आपण. 24 फेब्रुवारी 1999 या दिवशीपासून याचा अंमल झालेला होता. तर यामध्ये आपल्याला असा महत्त्वाचा कायदा या ठिकाणी म्हणता येईल. उद्देश काय याचा तर संघटित गुन्हेगारीला आळा घालणं. अशा प्रकारे बेड्या आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी त्या बेड्यांची चावी आहे. तर ठीक आहे, त्यामध्ये संघटित गुन्हेगारांना यामध्ये आळा घालणं हा महत्त्वाचा उद्देश त्याचा. तर त्यामध्ये गुन्हेगारांवरचं कट रचणं हे सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हेगारी समजलं जातं. कोणकोणत्या गोष्टींना याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ते महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष गुन्हेगार आणि यासोबतच त्याच्या सहकारी किंवा त्याचा सपोर्ट करणारा जो कोणी असेल त्याला सुद्धा त्याच्यामध्ये पकडलं जाऊ शकतं किंवा त्याला अटक केली जाऊ शकते. आरोपी साधारण त्यांनी 10 वर्षामध्ये 2 वेळा गंभीर गुन्हे केलेले असले पाहिजे तेव्हा कुठे त्याच्यावरती मोक्का लागतो. त्याशिवाय मोक्का लागू शकत नाही. एक वेळा जर त्यांनी गुन्हा केला, आता माझ्यासारख्याने एक वेळा गुन्हा केला तर त्याला परत काही होणार नाही, परंतु 10 वर्षाच्या पिरियडमध्ये जर मी कोणता संघटित गुन्हा केला तर माझ्यावरती नक्कीच हा गुन्हे एक त्याच्यामध्ये मोक्का अंतर्गत कायदा लागू होऊ शकतो किंवा मला अटक होऊ शकते. त्यानंतर मोक्का अंतर्गत जर बघितलं 2 किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी जी आहे ती समजली जाते. दोघांची सुद्धा टोळी होऊ शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त, परंतु एकट्याची राहणार नाही. माझी एकट्याची राहू शकणार नाही, माझ्यासोबत आणखी इतर लोक सहकारी लागणार आहेत, तेव्हा कुठे मला ही टोळी बनवता येणार आहे. त्यानंतर शिक्षा जी आहे ती 5 वर्षापर्यंत होऊ शकते किंवा जन्मठेप सुद्धा होऊ शकते. 5 ते जन्मठेप पर्यंत असलेली ही शिक्षा आहे त्यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत होते. तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणता येईल की दंड जो आहे तो 5 लाख रुपयापर्यंत सुद्धा दंड त्यामध्ये वसूल होऊ शकतो. अशा प्रकारे हा मोक्का कायदा आपल्याला महत्त्वपूर्ण म्हणता येईल. त्यानंतर बघूया याच्यामध्ये देशातील पहिला काचेचा पूल या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. काचेचा पूल हा कन्याकुमारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. कन्याकुमारीमध्ये त्या ठिकाणी 2 ठिकाणं जोडण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी 2 स्मारकं जोडण्यात आलेली आहे. ही 2 स्मारकं, एक म्हणजे स्वामी विवेकानंद स्मारक आणि त्यामध्ये तिरुवेल्लूर पुतळा, जे की तिरुवेल्लूर तिथले संत होते त्यांचा हा पुतळा आहे. या 2 ठिकाणांना जोडणारा हा या ठिकाणी पूल तयार करण्यात आलेला आहे आणि तो काचाचा पूल आहे. आणि हे जे संपूर्ण दिसत आहे तर हा संपूर्ण त्या ठिकाणी समुद्र आहे. या समुद्राच्या ठिकाणून त्या खाली पुलाच्या खाली समुद्र आहे. समुद्रापासून बनवलेला हा या ठिकाणी आपल्याला काचेचा पूल दिसून येतो जो की 2 ठिकाणांना जोडलेला आहे. आणि तो कुठे आहे तर कन्याकुमारी या ठिकाणी आहे. 2 ठिकाणांना हा जोडतो. वेल्लूर पुतळा आणि विवेकानंद रॉक अशा 2 स्मारकांना जोडणारा हा पुतळा आहे. याचं जर बघितलं उद्घाटन केलेलं आहे तिथले जे मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे MK स्टॅलिन यांच्यातर्फे त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. याचं थोडं वैशिष्ट्य आपण बघूया. 77 मीटर लांब इतका तो आहे. एकूण लांब जर बघितलं तो 77 मीटर इतक्यापर्यंत आहे. तर त्याची रुंदी जी आहे 10 मीटर इतकी त्याची पुलाची रुंदी आहे. त्यानंतर 37 कोटी रुपये राज्य सरकारने या पुलावर खर्च केलेले आहेत. त्या तामिळनाडू राज्यातर्फे खर्च करण्यात आलेला आहे. 2000 वर्षापूर्वी तिरुवेल्लूर हे संत होऊन गेले त्या ठिकाणी त्यांचं एक स्मारक आहे ते. आणि 1300 पद त्या ठिकाणी संत वेल्लूर या ठिकाणी लिहिले गेले त्यांनी. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल ते वेल्लूर यांच्याबद्दल विशेष सांगितलंय. आणि 133 फूट इतका उंचीचा त्यांचा तो स्टॅच्यू आहे. बघा 133 फूट असलेला हा स्टॅच्यू आहे. त्यानंतर 1970 मध्ये विवेकानंदांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे. हे स्मारक 1970 मध्ये. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल 2 ठिकाणांना जोडणारा हा पूल कन्याकुमारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. जरी मणिपूरमध्ये ही राष्ट्रपती राजवट महत्त्वपूर्ण एक म्हणता येईल आपल्याला. या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे की गेल्या अनेक कालखंडामध्ये आपल्याला मणिपूरमध्ये 2 समुदायांमध्ये हिंसक आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळाल्या. त्या अनुषंगानं तिथलं जे राज्य सरकार आहे ही हिंसा थांबवण्यामध्ये अपयशी ठरलं होतं. त्या कारणानं तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. त्या कारणानं त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. तर त्याच्यामध्ये 13 फेब्रुवारी 2025 या दिवशी या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे.
तर दोन मैतेई आणि एक आपल्याला दोन जमातींमध्ये मैतेई आणि कुकी या दोन जमातींमध्ये या ठिकाणी भांडणं सुरू होती किंवा हिंसाचार सुरू होता आणि खूप प्रचंड मोठा हिंसाचार की त्या ठिकाणी अजूनही पूर्ण त्याला थांबलेलं नाही. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की समुदाय जो तो हिंसक संघर्ष याचा झालेला होता सगळा. तर आपल्याला मणिपूरच्या थोडं बघितलं पाहिजे आजूबाजूला काय अरुणाचल प्रदेश वगैरे, त्यानंतर नागालँड उत्तरेला, त्यानंतर आपल्याला जे त्याच्या पश्चिमेला जे आहे पूर्वेला जे आहे तर पूर्वेला आपल्याला म्यानमार दिसून येतं. तर अशा प्रकारे त्याला आंतरराष्ट्रीय सीमा सुद्धा लागलेली आहे. ठीक आहे, इम्फाळ त्याची राजधानी आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे, इम्फाळ राजधानी. त्यानंतर पुढे बघूया. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जे काही राष्ट्रपती राजवट जे आहे ते दोन प्रकारे लावली जाते. एक तर 356 नुसार आणि 365 नुसार. 356 नुसार जी राष्ट्रपती राजवट लावली जाते ती यंत्रणा जर अपयशी ठरली तर अशा वेळी, आणि 365 नुसार जी राष्ट्रपती राजवट लागेल तर ती त्यामध्ये जर केंद्राचे निर्देश राज्याने त्यामध्ये फॉलो जर करू शकलं नाही तर अशा वेळी 365 अंतर्गत त्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते. तर याचा कालावधी जो आहे तो घोषणेच्या मंजुरीपासून 2 महिनेपर्यंत असेल. त्याच्यानंतर आणीबाणीचा कालावधी जर बघितला आपण तर याच्यामध्ये दुसऱ्या सभागृहाचा जर ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत असेल. तर यामध्ये आपल्याला परवानगी घ्यावी लागेल संसदेची. त्यामध्ये आणीबाणीच्या पुढील तारखा आपल्याला कसं ढकलता येईल तर जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत ही आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट ठेवता येणार आहे, त्याच्या पलीकडे ठेवता येणार नाही. एका वेळी ती 6 महिन्याच्या पर्यंत आपल्याला पुढे ढकलता येईल किंवा 6 महिन्यासाठी आपल्याला वाढवता येईल. अशी करून ती 3 वर्षापर्यंत आपल्याला वाढवता येणार आहे. समाप्ती त्याची राष्ट्रपतींच्या तर्फे घोषणा करण्यात येते. इथपर्यंत आपल्याला लक्षात आहे किंवा माहितीच आहे पॉलिटीमध्ये. त्यानंतर पुढे राष्ट्रीय हळद मंडळ सुरू करण्यात आलं, नॅशनल टर्मरिक बोर्ड हे या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. त्याचे उद्घाटन जे आहे तर 14 जानेवारी 2025 या दिवशी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 14 जानेवारी 2025 या दिवशी. मुख्यालय आहे त्याचं निजामाबाद या ठिकाणी तेलंगणामध्ये. मुख्यालय आपण लक्षात ठेवलं पाहिजे या टर्मरिक बोर्डचं कुठे आहे तर निजामाबाद या ठिकाणी. आणि उद्घाटन कोणत्या दिवशी झालं 14 जानेवारी 2025 या दिवशी. आणि उद्घाटक जे आहे तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, जे काही आपल्याला मिनिस्टर म्हणता येईल पियुष गोयल यांचे या ठिकाणी आपल्याला उद्घाटक आहेत. तर याचं याचे अध्यक्ष लक्षात असू द्या. राष्ट्रीय टर्मरिक बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते अध्यक्ष आहेत पल्ले गंगा रेड्डी. पल्ले गंगा रेड्डी हे या बोर्डचे अध्यक्ष आहेत, या टर्मरिक बोर्डचे. तर याच्यामध्ये पुढील 5 वर्षामध्ये साधारण आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे की 20 लाख टन इतकं हळदीचं उत्पादन आपल्याला करायचं आहे, हे आपलं टार्गेट आहे. तर त्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट सुद्धा विचारली जातात बरेचदा. तर 5 वर्षामध्ये 20 लाख टन उत्पादन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता हळदीचं बरंचसं उत्पादन वाढलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल हळदीला एक गोल्डन साईट सुद्धा असं म्हणतो आपण, साईज सुद्धा असं म्हणतो. त्यानंतर असे म्हटलं जातं त्याला. आणि भारतामध्ये हळदीचं उत्पादन जगाच्या साधारण 62% इतकं उत्पादन होतं. जगामध्ये भारतामध्ये एकूण 62% इतकं उत्पादन भारतामध्ये होत असतं. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक महत्त्वाचं, जगामध्ये पहिल्या क्रमांकालाच आपण त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये आहोत हळदीच्या. त्यानंतर विश्व साहित्य संमेलन. आता हे साहित्य संमेलन नाही तर मराठी संमेलन. बघा, साहित्य नाही, मराठी संमेलन. विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आणि ते 3रं आहे. 3 गोष्टी आहेत त्यामध्ये लक्षात असू द्या. 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत? 3 गोष्टी महत्वाच्या. आता बघा याच्यामध्ये आपण जे आता बघितलं, एक अखिल भारतीय साहित्य संमेलन. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे एक संमेलन होतं आपलं मराठीच्या संदर्भामध्ये. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे विश्व मराठी साहित्य संमेलन. मराठी साहित्य संमेलन ज्याची सुरुवात 2009 साली करण्यात आलेली होती. आणि या 3रं जे आहेत हा प्रकार महाराष्ट्र शासनाने सुरू केला, त्याचं आहे विश्व मराठी संमेलन. मराठी संमेलन, विश्व मराठी संमेलन. साहित्य नाही, या शब्दामध्ये साहित्य नाही, विश्व मराठी संमेलन आहे. हे मराठी संमेलन 3रं आहे. आणि ते कोणत्या ठिकाणी पार पडलं तर ते महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्येच पार पडलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं याची सुरुवात जी आहे 2023 मध्ये सुरुवात करण्यात आलेली याची. आणि 3रं आहे ते 2023, 2024 आणि आताचं जे आहे 2025. महाराष्ट्र याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तेव्हापासूनचं हे पहिलं संमेलन आहे. पहिलं संमेलन आहे जेव्हापासून मराठीला एक अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक म्हणता येईल की याचा कालावधी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या दरम्यान पार पडलेले हे संमेलन आहे. याचे उद्घाटक जे आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यामध्ये देवेंद्र फडणवीस
याचे उद्घाटक आहेत, तर आयोजक जे आहे तर मराठी भाषा विभाग त्याचे आयोजक आहेत. 2023 पासून याचं आयोजन होत असतं, हे लक्षात असू द्या. एक मुंबईमध्ये झालं, दुसरं नवी मुंबईमध्ये आणि आता तिसरं पुणे या ठिकाणी होते किंवा झालाय. त्यामध्ये पहिलं विश्व साहित्य संमेलन पुरस्कार जो आहे या ठिकाणी देण्यात आला आहे मधु मंगेश कार्णिक यांना. पहिलं याच्यामध्ये पुरस्कार सुद्धा आयोजित देण्यात आलेला आहे. पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे जो की मधु मंगेश कार्णिक यांना देण्यात आलेला आहे. मधु मंगेश कार्णिक जे ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघूया अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद, जे की संपूर्ण भारतामधले पीठासीन अधिकारी असतील राज्यामधले आणि आपल्या लोकसभा आणि राज्यसभेमधले, त्यांचे एक परिषद आयोजित करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणजे आपल्या जे काही सभागृह आहेत त्या सभागृहाचे अध्यक्ष सभापती त्यांचं, आणि त्या ठिकाणी आपल्याला आयोजन करण्यात आलं आहे. हे 85व अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलन आहे जे नुकतंच आयोजित करण्यात आलेलं आहे की 20 ते 21 जानेवारी 2025 या दिवशी. कोणत्या ठिकाणी आयोजित केलं तर ते बिहार पटना या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. पटना या ठिकाणी आयोजित केलेलं हे संमेलन आहे. कितवं आहे तर 85व हे संमेलन आहे. या ठिकाणी आपल्याला पीठासीन अधिकारी दिसून येतात सगळे संपूर्ण भारतामधले, ते एकत्रित येतात या ठिकाणी आणि चर्चा होते. कालावधी त्याचा 20 ते 21 जानेवारी 2025. 25व आहे 85व आहे ते 85व साहित्य संमेलन. ठिकाण त्याचं पटना बिहार मध्ये त्याचं संमेलन पार पडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल अध्यक्ष त्याचे आपल्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे त्याचे अध्यक्ष होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे या संपूर्ण संमेलनाचे अध्यक्ष होते हे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढे म्हणता येईल MMRDA म्हणजे याच्यामध्ये मुंबई महानगर जे काही रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे याला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत बघा, जे की मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण असलेली ही संस्था आहे. या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाले. या संस्थेची स्थापना 26 जानेवारी 1975 मध्ये करण्यात आलेली होती. 26 जानेवारी 1975 साली स्थापन करण्यात आलेली ही संस्था, हिला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. हिचं स्वरूप काय तर नगर नियोजन संस्था आहे. ही मुंबईचं संपूर्ण इतक्या महानगराचं नियोजन करते, पायाभूत सुविधांचं, त्यामध्ये रस्ते असो, पाणी असो, सगळ्या सुविधा सुखसुविधांच्या बाबत ही काम करणारी संस्था आहे. उद्देश तिचा मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणं, आणि याच्यामध्ये एकूण 17 सदस्य असतात बघा, 17 सदस्य याच्यामध्ये असतात. तर अशा प्रकारे असलेली ही संस्था आहे. आपण स्थापना तिची लक्षात ठेवली पाहिजे. 26 जानेवारी 1975 या दिवशी स्थापना झालेली होती. तिला नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि हिचं काम काय तर शहर नियोजन संस्था असं तिचं काम आहे, नियोजन करणं शहराचं. त्यानंतर आहे दिल्ली विधानसभा नुकतीच पार पडली 2025, आणि याच्यामध्ये महत्त्वाचे रिझल्ट्स आलेले होते. ते रिझल्ट्स काय तर याच्यामध्ये बघूया याचे इलेक्शन कधी झालं तर याच्यामध्ये निवडणूक तारीख होती 5 फेब्रुवारी 2025. 5 फेब्रुवारी 2025 ला ही निवडणूक पार पडली, दिल्ली विधानसभा निवडणूक. त्यानंतर कालावधी जो आहे त्याचा निकाल जो आहे तर निकाल होता 8 फेब्रुवारी 2025 ला निकाल पार पडला. त्यामध्ये आम आदमी पक्षाचा पराभव होऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आलेलं होतं. एकूण जागा जर बघितल्या तर 70 जागांची विधानसभा आहे, आणि ज्याला आपण केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता किंवा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखतो. तर अशा प्रकारे 70 जागा असलेली ही विधानसभा आहे. एकूण बहुमतासाठीची संख्या त्या ठिकाणी 36 इतकं बहुमत लागतं. 36 बहुमत लागतं. 36 या ठिकाणी जर बघितलं आपण तर एकंदरीत ज्या जागा निवडून आलेल्या आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या 48 जागा, आम आदमी पक्ष 22 जागा, तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, 0 जागा या ठिकाणी मिळालेली आहे. तर अशा प्रकारे असलेलं या ठिकाणी आपल्याला निकाल म्हणता येईल. तर त्यामध्ये निवडणुकीचा निकाल 48 जागा भारतीय जनता पक्ष, 22 त्या ठिकाणी आम आदमी पक्ष आणि 0 काँग्रेस. तर त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांना निवडण्यात आलेला आहे. त्या 4थ्या मुख्यमंत्री ठरल्या, महिला मुख्यमंत्री, आणि एकंदरीत 9व्या मुख्यमंत्री त्या ठरलेल्या आहेत. तर 19 जुलै 1974 रोजी त्यांचा जन्म झालेला होता. तर त्या दिल्लीच्या आहे, त्यामध्ये 9व्या मुख्यमंत्री त्या ठरलेल्या आहे. महिला मुख्यमंत्री जर बघितल्या तर त्या 4थ्या आहेत. त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल मतदारसंघ त्यांचा शालिमार बाग मतदारसंघ. मतदारसंघ बरेचदा विचारला जातो यांचा, तर शालिमार बाग मतदारसंघ आपण लक्षात ठेवला पाहिजे. हा रेखा गुप्ता यांचा मतदारसंघ आहे. त्यामध्ये 1996 साली त्या दिल्ली विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या विद्यार्थी संघटनेच्या त्या अध्यक्ष होत्या रेखा गुप्ता. प्रसिद्ध असं त्यांच्या त्या नेत्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या. 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यापैकी आणखी मुख्यमंत्री कोणत्या? पहिल्या मुख्यमंत्री जर बघितल्या दिल्लीच्या तर त्या आहेत त्यामध्ये सुषमा स्वराज.
त्यांचा कालावधी जर बघितला आपण 1998 आणि 1998 ते 98च्याच कालावधीमध्ये होत्या. त्यानंतर शीला दीक्षित त्यांचा कालावधी 1998 ते 2013 पर्यंत त्यांचा कालावधी होता, ज्यांचं निधन सुद्धा झालेलं आहे अगोदर. त्यामध्ये आतिशी मार्लेना या ठिकाणी त्यांचं सुद्धा आपण बघितलं काही कालावधीपर्यंत त्या होत्या. 2024 ते 2025 पर्यंत त्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. त्यामध्ये जेव्हा तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता त्यावेळी त्या ठिकाणी आतिशी यांनी त्या ठिकाणी त्याचा पदभार स्वीकारलेला होता. त्यानंतर रेखा गुप्ता आता चौथ्या त्या महिला मुख्यमंत्री ठरल्या दिल्लीच्या. महिलांना विशेष स्थान दिल्ली या ठिकाणी दिलं जातं, एक विषय आपल्याला एक चांगली गोष्ट या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर प्रथम लोकपाल दिन आपण साजरा केलाय, पहिलाच लोकपाल दिन जो 2025 मध्ये आयोजित केला गेलाय. पहिला लोकपाल दिन आपण 16 जानेवारी 2025 या दिवशी साजरा केला. या दिवशी लोकपालची स्थापना होती. 16 जानेवारी 2014 या दिवशी आपण त्याची लोकपालची स्थापना केलेली होती, जी की आपली महत्त्वाची संस्था आहे लोकपाल. या संस्थेची स्थापना केलेली होती आपण. तर त्यामध्ये घोषणा जी आहे तर याची केलेली होती 14 मार्च 2024 या दिवशी की आपण अशा प्रकारे लोकपाल दिन साजरा करायला पाहिजे, अशी घोषणा करण्यात आलेली होती 14 मार्च 2024 या दिवशी. आणि पहिला लोकपाल दिन हा 16 जानेवारी 2025 या दिवशी साजरा केला गेलेला आहे. तर त्याचं उद्घाटन कार्यक्रम प्रमुख जे आहे तर भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे त्याचे या ठिकाणी अध्यक्ष होते किंवा यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख होते. लोकपालच्या संदर्भात जर बघितलं 2013 ला आपल्याकडे लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आला होता आणि जो कायदा आपण 2014 मध्ये त्याची स्थापना केलेली होती 16 जानेवारी 2014 रोजी. आणि त्यानंतर अजूनही आपण लोकायुक्त नेमलेले नव्हते किंवा लोकपाल अध्यक्ष नेमलेले नव्हते, जे की 2019 मध्ये आपण नेमलेले होते. 2019 मध्ये आपण पहिले लोकपालचे अध्यक्ष नेमले पिनाकी चंद्र घोष यांना. पिनाकी चंद्र घोष जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर दुसरे जे काही अध्यक्ष ठरलेले होते ते अजय माणिकराव खानविलकर हे न्यायाधीश या ठिकाणी ठरले होते. न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर जे की दुसरे लोकपालचे अध्यक्ष या ठिकाणी ठरलेले आहे. त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की याच्यामध्ये एकूण सदस्यांपैकी जर बघितले एक अध्यक्ष आणि 8 सदस्य असतात. त्यापैकी 4 सदस्य अर्धे न्यायिक सदस्य असले पाहिजे, हा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहे. अध्यक्ष जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यासोबतच किंवा मग त्यामध्येच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा असू शकतात. त्यामध्ये आपली एवढी क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे. तर यामध्ये आणि काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला यांना सुद्धा यामध्ये सदस्य म्हणून घ्यावं लागतं, असे काही क्रायटेरिया आपल्याला म्हणता येईल. पहिला केबल स्टेट पूल आपण सुरू केलेला आहे बघा. पहिला केबल स्टेट पूल जो आहे तो या ठिकाणी अंजीखाड रेल्वे पूल, जो की सर्वात मोठा आपल्याला रेल्वे पूल म्हणता येईल या ठिकाणी. अंजीखाड रेल्वे पूल आपण त्याला म्हणतो. रियासी जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आपण तो. रियासी जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी रियासी जिल्ह्यामध्ये आहे. तर प्रकल्प जो आहे तर त्याचा जो काही आपला सर्वात मोठा प्रकल्प जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेला तो प्रकल्प आहे जम्मू काश्मीर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक. या रेल्वे लिंकच्या दरम्यान असलेला हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या दरम्यान येणारा हा एक रेल्वे पूल आहे ज्याला आपण अंजीखाड रेल्वे पूल म्हणतो. केबल स्टेट पूल म्हणजे या ठिकाणी केबलनी अशा प्रकारे तो बांधण्यात आलेला आहे किंवा त्याला स्ट्रेट ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याची उंची बघितली पाहिजे आपण. याची उंची आहे 193 मीटर, तर लांबी आहे 725 मीटर पर्यंत याची लांबी आहे. असा या पुलाचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणता येणार आहे. महत्वाचा हा प्रोजेक्ट उधमपूर आणि श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक हा महत्वाचा आपला प्रोजेक्ट आहे, लिंक आहे, जो की सध्याचा आपण बघितलं या अगोदर की झेड मोर सोनमार्ग जो काय आपला टनेल बघितला आपण, तो टनेल सुद्धा याच प्रोजेक्ट अंतर्गत येत असतो. ठीक आहे. त्यानंतर उत्तराखंडच्या संदर्भात बघितला पण पहिला तो लागू झालेला आहे. नीती आयोगाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एकंदरीत 10 वर्ष आपल्याला माहिती आहे की 1 जानेवारी 2014 साली याची स्थापना झालेली होती आणि 1 जानेवारी 2015 या साली स्थापना झालेली होती आणि आता 2025 मध्ये याला पूर्ण झालेले आहे. 1 जानेवारी 2015 या दिवशी त्याची स्थापना करण्यात आलेली होती. अशा प्रकारचा त्याला आपण लॉंग फॉर्म आपल्याला बरेचदा कंबाईन मध्ये विचारून झाला. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याचा लॉंग फॉर्म आहे. त्याचे 7 स्तंभ आपण लक्षात ठेवले पाहिजे. ते 7 स्तंभ कोणकोणते आहेत? लोकाभिमुख असणं, प्रोएक्टिव्हिटी, त्यानंतर सहभाग, सशक्तीकरण, समावेशन, समानता आणि त्यानंतर पारदर्शकता. हे 7 त्याचे आधारस्तंभ आहे. याच्या आधारे ते काम करते नीती आयोग आपला. नीती आयोगाबद्दल 1 जानेवारी 2015 ला स्थापना. तर स्वरूप त्याचं जर बघितलं सल्लागार संस्था आहे ती, थिंक टँक आपण तिला म्हणतो, थिंक टँक स्वरूपाची आहे. याऐवजी या अगोदर आपल्याकडे नियोजन आयोग होता, त्याऐवजी आपण नीती आयोगाची स्थापना केली. केंद्रीय मंत्रिमंडळ याच्यामध्ये
ठरावाद्वारे तिला स्थापना केलेली, आपण त्याच्यासाठी कोणताही कायदा केला नाही किंवा कोणती घटनादुरुस्ती केलेली नाही, ते आपल्याला म्हणते संविधानिक किंवा वैधानिक संस्था नाही. जबाबदारी जर बघितली, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करणं किंवा देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे विजन्स देणं आणि सहकारी संघवादाला प्रोत्साहन देणं, हा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका या संस्थेची आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर आपल्याला 10 वर्ष याला नुकतीच पूर्ण झाली, त्यामुळे याचं थोडं एक करावं लागेल आपल्याला की नीती आयोगाची जी वेबसाईट असेल त्याच्यावरती जाऊन थोडीफार माहिती आपण घेतली पाहिजे, त्यामध्ये आपण नक्की अपडेट असलं पाहिजे त्याबाबत. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूया मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. याचा आपण पार्ट 2 लवकरच घेऊन येऊया, जेव्हा आपल्याला रिव्हिजनसाठी महत्त्वपूर्ण असेल. थँक्यू, धन्यवाद.